आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ट्रेंडिंग जे स्केल आहे त्या स्केलचा वापर करून बाहीची कटिंग कशा पद्धतीने करायची। पेपर घेतलेला आहे फोल्ड करून बाहीची उंची टाकून घ्यायचं आहे। बाहीची उंची 8 आहे तर मी इथं 9 वर मार्किंग करून घेत आहे। 1 इंच मार्जिनसाठी घ्यायचं आहे। त्याच्यानंतर पट्टीने सरळ रेष ओढून घेऊयात। कोणती पण तुम्ही बाहीची उंची टाका, 1 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे, शिलाई मार्जिनसाठी लागणार आहे। त्याच्यानंतर इंची टेप घ्यायचा आहे, दंडघेर घ्यायचा आहे। दंडघेर आहे 4.5, 4.5 वर मार्किंग करून घ्यायचं आहे। शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। त्याच्यानंतर तुम्ही इथं लक्षपूर्वक पहा, वरच्या साईडने 3 वर मार्किंग करायचं आहे बाहीला आकार देण्यासाठी, फक्त 3 वर मार्किंग करून घेतल्याच्या नंतर व्यवस्थितपणे बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे। इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, 3 वर मार्किंग करायचं आहे। त्याच्यानंतर बाहीला आकार देण्यासाठी हे खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे स्केल, ह्या स्केलचा वापर करून बाहीला आकार द्यायचा आहे। किती पण साईजची बाही असू दे, सहजपणे आकार देता येतो। ज्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांनी ह्या स्केलचा वापर करू शकतात। अशा पद्धतीने ठेवायची आहे। प्रॉपर पद्धतीने ठेवून बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता। बाहीला आकार देण्यासाठी हे जे स्केल आहे ते खूप म्हणजे खूप यूजफुल आहे। सरळ पद्धतीने बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे। बाहीचा आकार खूप परफेक्ट येतो, तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने। त्याच्यानंतर इंची टेप घ्यायचा आहे। इंची टेपने मोंड्यातला माप टाकून घ्यायचा आहे फिटिंगचा मोंड्यातला माप आहे 7 वर इथं मार्किंग करून घ्यायचं आहे। शिलाईसाठी 2 इंच घ्यायचे आहेत। आता हे पट्टीने व्यवस्थितपणे मार्किंग करून घ्यायचं आहे, रेष ओढून घ्यायचं आहे सरळ। त्याच्यानंतर मी तुम्हाला मच्छी कटचा आकार कशा पद्धतीने द्यायचा ते पण सांगते। व्यवस्थितपणे बाहीला मच्छी कटचा आकार देणं खूप महत्त्वाचं आहे। स्केल घ्यायचा आहे, व्यवस्थितपणे ठेवायचा आहे आणि मच्छी कटला आकार देऊन घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, सरळ व्यवस्थित ठेवायचा आहे स्केल। त्याच्यानंतर मच्छी कटला आकार द्यायचा आहे। वरच्या साईडने तुम्हाला दिसत असेल बाणसारखा आकार, तिथून व्यवस्थितपणे मच्छी कटला आकार द्यायचा आहे। त्याच्या समोर द्यायचा नाही, जे बाण आहे ना तिथपर्यंतच व्यवस्थितपणे मार्किंग करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता, एकदम व्यवस्थितपणे मार्किंग केलेली आहे। मच्छी कटचा जो आकार आहे तो प्रॉपर पद्धतीने येतो सरळ। व्यवस्थितपणे मी इथं बाही कट करून दाखवते तुम्हाला। अशा पद्धतीने बाहीची कटिंग करायचं आहे। इथं तुम्ही बघू शकता व्यवस्थितपणे आलेली आहे। त्याच्यानंतर मच्छी कटचा आकार जो दिलेला आहे तो व्यवस्थितपणे इथं कट करून घ्यायचा आहे। कोणती पण बाही तुम्ही कटिंग करा, त्या बाहीला मच्छी कटचा आकार दिलाच पाहिजे। अशा पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता, एकदम सरळ आलेली आहे। अशा पद्धतीनेच तुम्ही ट्राय करायचं आहे। व्यवस्थितपणे बाहीची कटिंग झालेली आहे, माप व्यवस्थित टाकलेली आहेत। ट्रेंडिंग स्केलचा अशा पद्धतीने वापर करायचा आहे। बाहीची कटिंग जो आहे तो परफेक्ट येते।